हॅलो फ्रेंड्स, हल्ली वाचायला वेळ मिळत नाही ना? डोंट वरी, मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी ऑडिओ बुक्स. आता तुम्ही बिझी शेड्यूलमध्येही पुस्तकांचा आस्वाद घेऊ शकता. चला तर मग, आता आपण ऐकणार आहोत अग्निपंख, प्रकरण 2, सृजन, पुस्तकातील भाग 6. भाग 5च्या शेवटी आपण पाहिले राटो मोटर्ससाठी अब्दुल कलाम यांची निवड झाली होती व त्यांनी ते काम पूर्णत्वास आणले. तर पुढे पाहूयात. भावी उपग्रहांचे उड्डाण करण्यासाठी लागणाऱ्या वाहनांची कल्पना या काळापर्यंत मूर्त स्वरूपात आणायचे ठरवले जात होते. त्यामध्ये अवकाश तंत्रज्ञानामध्ये असलेली आर्थिक सामाजिक उन्नतीची बीजे समजून आली होती. प्रोफेसर साराभाईंनी 1969 मध्ये इथेच मिळणाऱ्या साधनसंपत्तीतून स्वदेशी बनावटीचा उपग्रह तयार करायची, तो अवकाशात सोडायची आणि त्याचे जमिनीवरून नियंत्रण करायची यंत्रणा उभी करण्यासाठी योजना आखल्या. विमानातून स्वतः ते योग्य जागेच्या शोधासाठी फिरले. पृथ्वीच्या पूर्व पश्चिम भ्रमणाचा उपयोग करून घेण्यासाठी ह्यावेळी त्यांनी पूर्व किनाऱ्यावर अधिक लक्ष दिले. मद्रासजवळ 100 किलोमीटर अंतरावरील उत्तरेकडे असलेले श्रीहरिकोटा हे बीट त्यासाठी मुकर्रर करण्यात आले. मद्रास शहराएवढे आकारमान असलेले ते गाव किनाऱ्यापासून जवळ होते. तिथेच पुढे अवकाशतळ बांधला गेला. 1968 साली इंडियन रॉकेट सोसायटीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर लगेच इन्कोस्पारची पुनर्रचना करून इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी इन्सा या संस्थेची सल्लागार उपसंस्था म्हणून एक भाग बनवण्यात आली. तसेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो हा स्वतंत्र विभाग अणुशक्ती खात्याच्या अखत्यारीत सुरू करण्यात आला. देशातील अवकाश संशोधनाची धुरा यापुढे इस्रो वाहणार होते. भारतीय बनावटीचे सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल SLV म्हणजे उपग्रह अवतरण वाहन बनवायचे प्रोफेसर विक्रम साराभाईंचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी स्वतः माणसे निवडली. त्यामध्ये माझा इस्रोचा प्रमुख म्हणून समावेश केला. याबद्दल मी स्वतःला सुदैवी समजतो. 4 टप्प्यांमध्ये SLV प्रकल्प विभागला होता. शेवटच्या महत्त्वाच्या टप्प्याचा मी प्रमुख होतो. आम्हा सर्वांची पात्रता पार्श्वभूमी पाहून ती कामे विभागून देण्यात आली होती. मी डॉक्टर वसंत गोवारीकर, श्री M.E. कुरूप व श्री A.V. मुथुनायगम यांच्यावर उरलेल्या 3 टप्प्यांचे काम प्रत्येकी सोपवण्यात आले होते. डॉक्टर गोवारीकरांनी वेगवेगळी मिश्रणे वापरून इंधने म्हणजेच प्रॉपलंट बनवण्याच्या क्षेत्रात आपले खास स्थान बनवले होते. श्री कुरूप यांनी अधिक शक्तिशाली प्रॉपलंट बनवण्याच्या प्रयोगशाळा स्थापन केल्या होत्या. प्रॉपलंटचा वापर कमाल क्षमतेने करायचे तंत्रज्ञान त्यामध्ये विकसित केले होते. मुथुनायगम यांचे कमी वेळात अधिक ऊर्जा पुरवण्याच्या प्रॉपलंटच्या क्षेत्रातील कार्य वादातीत होते. 4थ्या टप्प्यामध्ये या तिघांच्या एकत्रित कामाबरोबर प्रत्यक्ष बांधणी करण्यासाठी नाविन्याचा ध्यास असलेला प्रयोगशील वृत्तीचा कुणीतरी अनुभवी माणूस त्यांना हवा होता, म्हणून कदाचित माझी निवड केली गेली असावी. माझी थोडा धोका पत्करायची अन चुकांपासून शिकत पुढे जायची वृत्ती त्यांच्या परिचयाची होती. तीच त्यांना उपयुक्त वाटली होती. कुठलीही गोष्ट परिपूर्ण करण्याचा ध्यास लागल्याशिवाय प्रत्येक टप्प्यावर नीट निरीक्षण करून चुका पारखत दुरुस्त करत पुढे गेल्याशिवाय असे मोठे प्रकल्प पूर्णत्वाला येत नाहीत. अगदी छोट्या बारक्या तपशिलाचे नियोजन केल्याशिवाय प्रगती होत नाही. शिवाय वेळेचेही बंधन प्रत्येक टप्प्यावर आवश्यक असते. मला 4ही टप्प्यांच्या प्रत्येक तपशिलात शिरणे शक्य नव्हते. प्रशासकीय बाबींसाठी मला अनेकदा बाहेर जावे लागे. तेव्हा मी सहकाऱ्यांना उपलब्ध होत नसे. त्याला माझाही नाईलाज होता. परिणाम म्हणून प्रकल्पाला अपेक्षित असा वेग येईना. त्यावेळी प्रोफेसर साराभाईंनी एक फ्रेंच पाहुणा आमच्या भेटीसाठी आणला. आमच्या समस्या त्यांना समजू शकल्या असत्या, कारण ते पाहुणे प्रोफेसर क्युरेन फ्रान्सच्या अवकाश कार्यक्रमातील डायमॉन्ट लॉन्च व्हेइकल्स या समकक्ष प्रकल्पाचे प्रमुख होते. ते हाडाचे व्यावसायिक व्यक्तिमत्व होते.
आधी उद्दिष्टे निश्चित करायची, वेळेचे नियोजन करून प्रथम वेळापत्रक ठरवायचे आणि मग कामाच्या जबाबदारीची विभागणी, अपयशांची संभाव्यता, झालेल्या कामाचा आढावा अशा अनेक बारीक सारीक बाबींकडे त्यांनी माझे लक्ष वेधले. त्यांच्या सल्ल्यामुळे मी बरेच काही शिकू शकलो. येणाऱ्या समस्यांचा नीट अभ्यास करू शकलो. मध्ये मध्ये प्रोफेसर साराभाई नवीन काहीतरी सुचवत आणि प्रोफेसर क्युरनही त्यांचा आदर करीत. एकमेकांच्या कल्पनांची देवघेव करण्यातून बरेच काही साध्य होऊ शकले. विशेषतः प्रकल्पाचा आकार प्रचंड असतो तेव्हा बारीक सारीक गोष्टी सहकाऱ्यांवर पूर्णतया सोपवून आपण फक्त महत्त्वाचे ते पाहावे, हा त्यांचा सल्ला मला पुढेही खूप उपयोगी पडला. माझ्या कार्यपद्धतीतील काही उजवे त्यांनीही आवर्जून उचलले. त्यांनी तसे म्हणताच प्रोफेसर साराभाई खुश झाले. SLV आणि डायमंडच्या प्रकल्पात मूलभूत फरक होता. त्यामुळे प्रत्यक्ष कामाची देवघेव करायची तर अनेक नव्या बदलांना सामोरे जावे लागले असते. ते टाळण्यासाठी मी माझ्या सहकाऱ्यांना छोट्या मोठ्या समस्यांचे निवारण करायला उद्युक्त केले. प्रत्येक बाबतीत प्रयोगशील राहायला हवे असे सुचविले. त्यांच्या सूचना गांभीर्याने ऐकू लागलो. मी कनिष्ठांना अतिच सौजन्याने वागवतो अशी टीकाही माझ्या काही मित्रांनी केली, पण तिकडे मी फारसे लक्ष दिले नाही. कधीकधी सहकाऱ्यांनी, वरिष्ठांनी, कनिष्ठांनी केलेल्या सूचना मी कागदावर लिहून ठेवायचो आणि काम संपल्यावर त्यावर विचार करत राहायचो. अनेकदा त्यांना हाताने सूचना लिहून देऊन तिथल्या तिथे अंमल करायला मी सांगत असे. माझी ही मिळून मिसळून काम करायची पद्धत, आपण एक टीम आहोत असा विश्वास वरपासून खालीपर्यंत झिरपत नेत होती. अशा पद्धतीने काम करण्याची गोड फळे ताबडतोब दिसून आली. काही काळाने आमचे काम कुठवर आले आहे याचा आढावा आम्ही घेतला तर युरोपमध्ये ज्या कामासाठी 3 वर्षे लागतील ती आम्ही वर्षभरात अधिक प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण करू शकलो होतो. दर आठवड्याला सर्व सहकाऱ्यांची मीटिंग घेऊन आपापल्या कामाचा अहवाल घ्यायची पद्धत वेळखाऊ असली तरी प्रत्यक्षात फायदेशीर ठरली, उपयुक्त ठरली. चर्चेतून, कल्पनांच्या देवाणघेवणीतून नवे नवे सुचत राहते आणि प्रारंभी उग्र वाटणाऱ्या समस्यांचीही उकल सोडवणूक होऊ शकते. नेता किती चांगला असतो तर त्याच्या अनुयाया एवढा. त्यांच्या कार्यनिष्ठेवर, कामात झोकून द्यायच्या वृत्तीवर नेत्याचे यश अवलंबून असते. सहकार्याची भावना कुठलीही योजना राबवताना महत्त्वाचे काम करू शकते. एकमेकांबद्दल विश्वास घ्यायला हवा आणि द्यायलाही हवा. लहान सहान बाबतीत सर्वांना स्वातंत्र्य द्यायला हवे. व्यवस्थापन शास्त्रातील अनेक तत्वे मी तेव्हा शिकलो. माझ्या लहानशा टीममध्ये नेतृत्व गुण असलेले काही जण होते. प्रत्येक स्तरावर अशी माणसे असतात आणि ती आपल्या मगदुराप्रमाणे काम करतात, करून घेऊही शकतात. SLV 4 टप्प्यांच्या आरेखनात सुधारणा करून आम्ही डायमंड प्रकल्पासाठी त्याचा उपयोग होईल असे बदल केले होते. 250 किलो वजन आणि 400 मिलीमीटर व्यास होता तो वाढवून 600 किलो वजन आणि 650 मिलीमीटर व्यासपर्यंत आम्ही नेला होता. त्यासाठी 2 वर्षे सर्व टीमला खपून काम करावे लागले होते. काम पूर्ण करून त्यांना सुपूर्द करणार तेवढ्यात फ्रेंच सरकारने आपला डायमंड BC हा कार्यक्रमच रद्द केला. आता आमच्या स्टेज 4 प्रकल्पाची त्यांना गरज नव्हती. मला निराशेचा धक्का पुन्हा बसला होता. हवाई दलात नाकारलो गेलो. बंगलोरला नंदी हॉरक्राफ्ट बासनात गुंडाळून ठेवण्यात आले. तेव्हाची निराशा पुन्हा माझ्या वाट्याला आली. या प्रकल्पावर माझ्या बऱ्याच अपेक्षा केंद्रित झाल्या होत्या. SLVचे बाकी 3 टप्पे पूर्ण होऊन एकत्रीकरणाला अजून 5 वर्ष अवकाश होता. पण लवकरच मी त्यातून सावरलो. डायमंड BCच्या गरजेप्रमाणे स्टेज 4मध्ये बदल करताना मी जे कष्ट घेतले होते त्या कष्टांनी मला पुरेपूर आनंद दिला होता. तो तर कोणी हिरावून घेऊ शकत नव्हते. त्यावेळी हवाई दलाच्या राटो प्रकल्पावरही मी काम करत होतो. त्यामुळे खंत करायला माझ्यापाशी वेळ नव्हता. राटोवरती काम चालू असतानाच आमचे SLV प्रकल्पाचे थुंबा येथील कामही हळूहळू आकाराला येत होते. सर्व उपयंत्रणांची प्राथमिक तयारी पूर्ण होत आली होती.
वसंत गोवारीकर, कुरूप, मुथू नायगम यांच्या अद्वितीय प्रयत्नांनी टर्ल्स या संस्थेने रॉकेट क्षेत्रात फार मोठी उडी मारायची तयारी केली होती. प्रोफेसर विक्रम साराभाई लोकांना अचूक हेरण्यात व त्यांचे योग्य असे समूह बनवण्यात अगदी पटाईत होते. SLVच्या संदेशवहन यंत्रणेच्या विकासासाठी एक माणूस निवडायचा होता. 2 तेवढ्याच ताकदीची नावे डोळ्यासमोर होती. डॉक्टर UR राव, अनुभवी, सुसंस्कृत म्हणून सर्वांना ठाऊक होते. तर दुसरे श्रीजी माधवन नायर, अनुभव कमी असला तरी प्रयोगशील वृत्तीचे, नाविन्याची आवड असलेले असे होते. जरी माधवन नायर समर्पित वृत्तीने काम करण्यासाठी परिचित होते तरी त्यांची निवड होईल असे वाटले नव्हते. प्रोफेसर साराभाईंच्या एका भेटीच्या वेळी माधवन यांनी एक टेलिकमांड सिस्टीम, ज्यामध्ये दूर अंतरावरून आज्ञावनी दिली जाते, त्याचे प्रात्यक्षिकही दाखवले जाते. त्यावेळी त्यांची स्वतंत्रपणे नवे करून पाहायची वृत्ती सर्वांच्या लक्षात आली होती. प्रोफेसर साराभाईंनी त्यांची नेमणूक केली. प्रस्थापित बाबी कुशलतेने करण्यापेक्षा प्रयोगशील नाविन्य त्यांना अधिक उपयुक्त वाटले. जी माधवन नायर यांनी प्रोफेसर साराभाईंनी केलेली त्यांची निवड सार्थ ठरवली आणि पुढे ते पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल PSLVचे प्रमुख प्रकल्पाधिकारी झाले. SLV आणि क्षेपणास्त्रे म्हणजेच एकाच कुळीची भावंडे म्हणायला हरकत नाही. त्यांचा हेतू, संकल्पना वेगळी असली तरी दोघांचेही उगम अवकाशशास्त्रात होतो. हैदराबादच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी DRDL या संरक्षण खात्याच्या संस्थेमध्ये क्षेपणास्त्रांचा विकास करायचा एक मोठा प्रकल्प चालू होता. जमिनीवरून आकाशातील लक्ष्यांचा वेध घेणारी ती क्षेपणास्त्रे होती. त्या कामासाठी मी ग्रुप कॅप्टन नारायणन यांना वरचेवर भेटू लागलो. 1968 साली प्रोफेसर साराभाई थुंबाला आले होते तेव्हा त्यांनी नोजकोन वापरून यान वाहनापासून अलग करायचे तंत्र प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. कुठल्याही नव्या प्रयोगाचे निष्कर्ष त्यांना दाखवण्यात आम्हाला फार आनंद वाटे. टायमर वापरून एक पायरो सिस्टीम नावाची विशिष्ट छोटी उपयंत्रणा चालू करावी लागते. मग प्रत्यक्ष नोजकोन यानापासून अलग व्हायची क्रिया चालू होई. टायमरचे बटन दाबायची क्रिया त्यांच्या हस्ते व्हावी अशी आमची इच्छा आम्ही त्यांना बोलून दाखवली. त्यांनी हसून मान डोलावत बटन दाबले आणि आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. काहीच घडले नव्हते. प्रमोद काळे नावाच्या माझ्या टीममधल्या एका अभियंत्याने तो टायमर बनवला होता. सेकंदभरात काय झाले असावे याबद्दल विचार करून मी त्यांना थांबण्याची विनंती केली आणि सरळ पायरो सिस्टीमला वायर जोडली. त्यांनी पुन्हा बटन दाबले. लगेच अपेक्षेप्रमाणे घडून आले आणि नोजकोन अलग होऊन पुढे झेपावला. साराभाईंनी माझे, प्रमोद काळे यांचे अभिनंदन केले आणि ते निघून गेले. त्यांच्या मनात दुसरेच विचार तरळत होते ते आम्हाला कळले. पण आमच्या कामाबद्दल त्यांचे नक्की मत काय झाले हे कळायला मार्ग नव्हता. त्यानंतर लगेच रात्री जेवणानंतर भेटायला यावे असा निरोप मला देण्यात आला. त्रिवेंद्रमला असताना ते नेहमी कोवालम पॅलेस हॉटेलमध्ये उतरत. नेहमीप्रमाणे हसून त्यांनी माझे स्वागत केले. प्रथम इकडचे तिकडचे नेहमीचे 2 शब्द बोलून लगेच ते आधीच्या घटनेकडे वळले. मला त्याची भीती होती, अपेक्षाही होती, पण त्यांनी एकदम वेगळा पवित्रा घेतला. पायरो टायर वेळेवर चालू झाला नाही याचा अर्थ आमचे ज्ञान वा कष्ट कमी पडत आहेत हे नसून सुसूत्रपणाचा अभाव आहे हे त्यांनी मान्य केले. मग त्याची कारणे काय असावीत यावर चर्चा खोलात जाऊन ते करू लागले. मला कामाचा बोजा होतो आहे का, माझ्या वैयक्तिक समस्या आहेत का, अशीही त्यांनी विचारणी केली. काम अगदी क्षुल्लक आहे, आव्हानात्मक वाटत नाही का, किंवा एखादी समस्या जी समोर असून आत्तापर्यंत दिसलेली नाही अशी आहे का, त्याची पृच्छा केली. मग चर्चांती ते मुख्य कारणाकडे वळले. आमचे सर्व प्रयोग, कामे वेगवेगळ्या ठिकाणी चालत होती. एका प्रयोगशाळेत पायरो सिस्टीम, दुसरीकडे इलेक्ट्रिकल काम, तिसरीकडे प्रत्यक्ष बांधणी, तर डिझाईनचे चौथीकडे.
शिवाय प्रत्येक विभागाच्या वेळापत्रकात पुढे मागे व्हायचे. जागेच्या वेळेच्या फरकामुळे त्या प्रत्येक ठिकाणी सहभाग घेणे मला शक्य होत नसे. मग एकत्रीकरण, परीक्षण यामधील सुसूत्रे त्रुटी राहत. पहाटेपर्यंत चाललेल्या त्या चर्चेअंती स्वतंत्र रॉकेट इंजिनिअरिंग सेक्शन उभारायचा निर्णय घेण्यात आला. संस्थेच्या पातळीवर असो वा वैयक्तिक स्तरावर चुकांमुळे यश दूर जाते हे खरेच आहे. चुकांमुळे एखाद्या गोष्टीची समग्रता लक्षात येऊन नाविन्याची कास धरत प्रयोग करणारा प्रोफेसर साराभाईंसारखा एखादाच विरळा. आम्हाला चुकांबद्दल दोष न देता त्यातून योग्य बोध त्यांनी घेतला. त्यांची चुकांकडे पाहण्याची दृष्टी अगदी वेगळी होती. चुका या होतातच आणि बहुतेक वेळा त्या दुरुस्त करता येतात. चुकांमुळे एखादा गंभीर प्रसंग उभा राहतो. अशा वेळी माणसाचे आंतरिक गुण उभारून येतात आणि त्याची खरी परीक्षा होते. चुकीची दुरुस्ती करण्यासाठी काहीतरी नवीन सुचते. पुढे मलाही असे अनुभव आले. चुका टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांची अपेक्षा ठेवावी. साध्या टायमरने ऐनवेळी दगा दिला आणि त्यातून रॉकेट इंजिनिअरिंग लॅबोरेटरीचा जन्म झाला. हा किती विलक्षण योग आहे. प्रत्येक मिसाईल पॅनल मीटिंग झाल्यावर त्यामध्ये काय घडले ते प्रोफेसर साराभाईंना सांगत असे. 30 डिसेंबर 1971च्या मीटिंगनंतर मी दिल्लीहून त्रिवेंद्रमला परत होतो. प्रोफेसर साराभाई SLVच्या डिझाईनचे परीक्षण करण्यासाठी थुंबाला आलेले होते. विमानतळाच्या स्वागत कक्षातून मी पॅनल मीटिंगमधल्या महत्त्वाच्या बाबींवर त्यांच्याशी फोनवर बोललो. त्यांनी मला त्रिवेंद्रमच्या विमानतळावर भेटण्यासाठी थांबायला सांगितले. त्याच दिवशी रात्री ते त्रिवेंद्रमहून मुंबईला जाणार होते. त्यांच्या भेटीबद्दल विचार करत काय बोलायचे याची जुळणी मनात चालू असताना मी त्रिवेंद्रमला विमानातून उतरू लागलो. हवेत एक चमत्कारी कुंद कंटाळलेपणा पसरला होता. विमानाची शिडी लावणाऱ्या कुट्टी नावाच्या कामगाराने दुःखी आवाजात मला प्रोफेसर विक्रम साराभाईंच्या मृत्यूची बातमी दिली. काही तासापूर्वी हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांनी प्राणज्योत मालवली होती. मला जबरदस्त धक्का बसला. मी त्यांच्याशी फोनवर बोललो. त्यानंतर तासाभरातच तो दुर्दैवी प्रसंग ओढावला होता. माझ्या वैयक्तिक दुःखापेक्षा भारतीय विज्ञान जगताचे त्यांच्या मृत्यूने झालेले नुकसान कधीही भरून न येण्यासारखे होते. ती संपूर्ण रात्र त्यांचे पार्थिव अंतिम क्रियेसाठी अहमदाबादला नेण्याची तयारी करण्यात आली. 1966 ते 1971 या 5 वर्षाच्या कालावधीत जवळजवळ 22 अभियंते आणि संशोधक प्रोफेसर साराभाईंच्या निकट राहून काम करत होते. त्यातील प्रत्येकाने नंतर देशाच्या महत्त्वाच्या वैज्ञानिक प्रकल्पाची जबाबदारी उचलली. प्रोफेसर साराभाई एक थोर संशोधकच नव्हे तर फार कुशल संघटक आणि नेता होते. त्यांच्या हाताखालच्या लोकांना सांभाळून घ्यायचे, रुजू व्यक्तिमत्व प्रसंगी व्यक्त व्हायचे. असा एक प्रसंग माझ्या आठवणीत कोरलेला आहे. दर 2 महिन्यांनी SLV-3च्या प्रगतीचा कार्याचा ते आढावा घेत. जून 70मध्ये 4ही टप्प्यांचे त्यांच्यासमोर माहितीसह प्रात्यक्षिक व्हायचे होते. पहिले 3ही प्रात्यक्षिके व्यवस्थित पार पाडण्यात काही अडचण आलेली नव्हती. मी 4थ्या महत्त्वाच्या टप्प्याचा प्रमुख होतो. शेवटी माझ्या 5 सहकाऱ्यांची ओळख करून देत त्यांनी मला काय अन कशी मदत केली ते सांगून मी त्यांनी केलेले काम मी त्यांना सादर करायला सांगितले. प्रत्येकाने आपापला भाग चोखपणे अधिकारवाणीने सादर केला. मग चर्चेच्या वेळी मी त्यांना देखील भाग घ्यायला लावला. प्रात्यक्षिक पूर्ण झाल्यावर प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. प्रोफेसर साराभाईंबरोबर काम करणारा एक वरिष्ठ संशोधक एकाएकी उठून उभा राहिला आणि मला उद्देशून म्हणाला, तुमच्या प्रकल्पाचे सादरीकरण उत्तम झाले. तुमच्या प्रत्येक सहकाऱ्यांनी आपापली जबाबदारी व्यवस्थित निभावलेली आहे. मग तुम्ही या प्रकल्पात काय केले आहे? प्रोफेसर साराभाईंचा चेहरा क्षणभर अडचणीत आल्यासारखा झाला. चटकन त्यांच्याकडे वळून ते म्हणाले, इतक्या मोठ्या गुंतागुंतीच्या प्रकल्पाच्या प्रमुखाचे प्रशासन म्हणजे काय याची कल्पना तुम्हाला असायला हवी. आत्ताच आपण एक उत्तम उदाहरण पाहिले.
टीमवर्कने किती उत्तम प्रकारे करता येते हे त्यांनी दाखवून दिले. माझ्या दृष्टीने गटप्रमुखाने माणसाला एकत्रित घडवणे, त्यांच्यात सुसंवाद राखून काम करायला लावणे अधिक महत्त्वाचे आहे आणि कलामनी तेच करून दाखवले आहे. माझ्या नजरेसमोर प्रोफेसर साराभाई हे भारतीय विज्ञान क्षेत्रातील महात्मा गांधी आहेत. अनुयायांमध्ये नेतृत्व गुण उत्पन्न करणारे, त्यांना कल्पनेसाठी, कामासाठी प्रोत्साहित करणारे असे त्यांचे विरळा व्यक्तिमत्व होते. त्यांच्यानंतर काही काळ प्रोफेसर M.G.K. मेनन यांनी इस्रोचा अतिरिक्त भार सांभाळला. मग प्रोफेसर सतीश धवन यांनी इस्रोचे प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. थुंबा येथे कार्यरत असलेले सर्व विभाग, टर्ल्स, स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटर, रॉकेट फॅब्रिकेशन फॅसिलिटी, प्रोपेलंट, फ्युएल कॉम्प्लेक्स सर्वांचे एकत्रीकरण करून त्याला विक्रम साराभाई स्पेस सेंटर VSSC असे नाव देऊन त्या थोर संशोधकाला मानवंदनेचे एक फूल वाहण्यात आले. या सर्व पसाऱ्याचे ते जनक होते. सुप्रसिद्ध धातू अभियंता डॉक्टर ब्रह्मप्रकाश या संस्थेचे पहिले प्रमुख झाले. आमची राटो सिस्टीम 8 ऑक्टोबर 1972ला उत्तर प्रदेशातील बरेली येथील हवाई दलाच्या केंद्रावर प्रत्यक्षात वापरली गेली. सुखोई 16 हे जेट विमान 2 किलोमीटर धावून उडण्याऐवजी 66 राटोमीटर वापरून 1200 मीटरवर यशस्वी उड्डाण करू शकले. एअर मार्शल शिवदेव सिंग व त्यांचे विज्ञान सल्लागार श्री B.D. नाग चौधरी त्यावेळी हजर होते. 4 कोटी रुपयांचे परकीय चलन वाचवल्याबद्दल त्यांनी आमचे अभिनंदन केले. प्रोफेसर साराभाईंमध्ये उद्योजकतेचा, देशप्रेमाचा आणि संशोधन वृत्तीचा जो दुर्मिळ मिलाप झाला होता त्याला अशी मधुर फळे आली होती. अवकाश संशोधनाचा पाया घालतानाच प्रोफेसर साराभाईंनी अनेक पूरक उद्योगधंद्यांनाही सुरुवात केली होती. उद्योगांचा पाया नसेल तर वैज्ञानिक संशोधनाचा डोलारा सशक्त, सक्षम बनू शकत नाही. साराभाई केमिकल्स, साराभाई ग्लास, साराभाई गायगी लिमिटेड, साराभाई मर्क लिमिटेड, साराभाई इंजिनिअरिंग ग्रुप ही त्याची काही उदाहरणे होत. त्यांच्या स्वस्तिक ऑइल मिल्स या उद्योगाने तेल क्षेत्रात अनेक प्रकारच्या तेलबियांपासून उत्पादन करायचे मूलभूत काम केले. त्यापासून साबण, सौंदर्य प्रसाधने यासारखे उद्योग पुढे फोफावले. त्यांच्या स्टँडर्ड फार्मास्युटिकल्स या उद्योगाने पेनिसिलिनचे उत्पादन सुरू केले आणि करोडो रुपयाचे बहुमूल्य परकीय चलन वाचवले. त्याचप्रमाणे राटोच्या उत्पादनाने उद्योग क्षेत्रात एक नवी दिशा खुली झाली. सैन्य दलासाठी लागणारे सर्व साहित्य देशांतर्गत बनवले गेले आणि करोडो रुपयांचे परकीय चलन वाचले. आमच्या संपूर्ण प्रकल्पाला 25 लाखापेक्षा अधिक खर्च आला नव्हता. 17,000 रुपयामध्ये आम्ही एक राटो सिस्टीम बनवू शकत होतो, ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 33,000 रुपये होती. विक्रम साराभाई स्पेस सेंटर SLV वरच्या कामाने आता वेग घेतला होता. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भाग बनवले जात होते. माणसे नेमून त्यांना प्रशिक्षित केले जात होते. वेळेचे, घटनांचे नियोजन केले जात होते. पण इतक्या मोठ्या प्रकल्पामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी एक सर्वंकष प्रशासनाची गरज होती. प्रोफेसर धवन आणि डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांनी संयुक्तपणे माझी या कामासाठी निवड केली. सर्वप्रथम मला दिलेल्या वेळेमध्ये घटक प्रकल्पांचे नियोजन करणे भाग होते. सभोवती डॉक्टर गोवारीकर, मुथुनायगम, कुरूप यासारखे अनुभवी वैज्ञानिक होते. ईश्वरदास, अरवमुदन यांच्यासारखे कुशल प्रशासक होते. मग माझी निवड कोणत्या निकषावर झाली? न राहून मी एकदा डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांच्याकडे या संदर्भात उच्चार केला. त्यांनी म्हटले, दुसऱ्याच्या बलस्थानाचा तुम्ही विचार करू नका, तुलना तर नकोच. त्यांच्याकडून उत्तम काम करून घेण्यासाठी लक्ष केंद्रित करा. कदाचित माझे संघटन कौशल्य त्यांना महत्त्वाचे वाटले असेल. पुढे ते म्हणाले, प्रत्येक केंद्रात काय चालले आहे त्यामध्ये जास्त लक्ष घालू नका, तर एकत्रीकरण, सूत्रबद्धता हा प्रमुख मुद्दा डोळ्यासमोर असू द्या. प्रत्येकजण आपापले काम समर्थपणे, स्वतंत्रपणे करील.
SLVच्या कार्याला खूप जणांचा हातभार लागणार आहे, तेव्हा तुम्हाला अतिशय संयमाने, सहनशीलतेने या सर्व लोकांना सांभाळून प्रकल्प पुढे न्यायचा आहे, वेळेत पुरा करायचा आहे. मला माझे वडील कुराणातले दाखले देत त्यांची आठवण झाली. कोण बरोबर, कोण चूक, कोण उजवा, कोण डावा हे काही स्वयंभूपणे ठरत नाही, तर एकमेकांच्या तुलनेने त्यांची परीक्षा होते, प्रतवारी होते. तेव्हा माणसाने संयम बाळगावा. अशा प्रकारच्या सुसूत्रीकरणाच्या कामात येणाऱ्या अडथळ्यांची मला कल्पना होती. टीमसहित काम करणारे नेते दोन प्रकारची मनोवृत्ती दर्शवतात. एकासाठी काम हीच प्रमुख प्रेरणा असते, तर दुसऱ्यासाठी काम करणारे अधिक महत्त्वाचे असतात. काही जण या दोघांमधली प्रवृत्ती दर्शवतात, तर काही दोन्ही घटकांच्या पलीकडे असतात. मला काम व काम करणारे या दोन्ही बाजूंना न झुकता सुवर्ण मध्य गाठायचा होता. दोघांनाही एकत्र घेऊन पुढे जायचे होते. सर्व विभाग प्रमुखांसाठी मी एक चित्रमय आदर्श स्वतः समोर ठेवला होता. प्रत्येक प्रमुख हा काम करता करता दुसऱ्याला सहाय्यभूत होईल, आपल्या अनुभवाने दुसऱ्याला श्रीमंत करेल, समस्यांची चर्चा करून त्यावरती उत्तरे शोधली जातील व एकत्रित काम करण्यातील आनंद सर्वांच्याच वाट्याला येईल. SLV प्रकल्पाची प्राथमिक उद्दिष्टे, आरेखन, विकास आणि प्रत्यक्ष कार्य अशा नेहमीच्या प्रक्षेपण वाहनाची असतात तशी होती. त्याचा प्रत्यक्ष उपयोग करून 40 किलो वजनाचा उपग्रह पृथ्वीपासून 400 किलोमीटर अंतरावर आम्ही फिरत ठेवू शकलो असतो. सर्वप्रथम पायाभूत उद्दिष्टे निश्चित केली. प्रथम एक रॉकेट मोटर बनवायची होती. त्याच्या सहाय्याने 4ही टप्पे उचलले जाणार होते. अतिशय शक्तिशाली अशी झटक्याने पुढे नेणारी इंधन यंत्रणा म्हणजे प्रोपेलंट विकसित करायचे होते. 8.6 टन वजन सहज उचलून ठराविक वेगाने ठराविक उंची गाठायची होती. अगदी थोड्या काळात प्रचंड ऊर्जा देणारे प्रोपेलंट त्यासाठी वापरावे लागणार होते. त्यानंतर अतिशय वेगाने जाणाऱ्या या यानाचे नियंत्रण करण्यासाठी त्या क्षमतेची वेगवेगळी उपकरणे निर्माण करावी लागणार होती. पहिल्या 3ही टप्प्यासाठी कमी उंचीवरचे नियंत्रण, वेगात जाणाऱ्या वस्तूवर प्रतिक्रिया होऊन तिच्या अनेक भागांवर परिणाम होतात त्याचे नियंत्रण, अवकाशात उपग्रह सोडतेवेळी स्वतःभोवती भ्रमण करत पुढे जावे लागते, स्पिनअप, त्या 4थ्या टप्प्यावरच्या विशेष क्रियांचे नियंत्रण असे अनेक बारकावे फक्त नियंत्रण यामध्ये होते. श्रीहरिकोटा येथील अवकाश तळावर प्रत्यक्ष अवतरणाला अनुषंगिक अशी यंत्रणा विकसित करून चाचण्या घेणे हेही एक मोठे आव्हान होते. एखादी छोटीशी चूक अतिशय महागात पडणार होती. अशा प्रकल्पाच्या प्रथेप्रमाणे प्रथम नियोजित वेळ नक्की करण्यात आली. 64 महिन्यात मार्च 1973 पर्यंत सर्व कामे प्रत्येक स्तरावर इतकीही चूक राहू न देता पार पाडायची होती. सर्वप्रथम सर्वसमावेशक अशा वेळापत्रकाची योजना आखली. प्रशासन आणि काम यांचा एक प्रकल्प अहवाल बनवला. त्यामध्ये कोणती स्पष्ट उद्दिष्टे ठरवण्यात गाठण्यात येणार आहेत, वेळापत्रकाप्रमाणे कामाचे भाग पाडले जाऊन ते कसे कसे पायरीने करत उद्दिष्टे पूर्ण करायचे आहेत याची तपशीलवार विवेचन होते. आर्थिक बाब ही लक्षात घेतली होती. एकंदर खर्च कुठल्या टप्प्यापर्यंत किती व कसा खर्चला जाणार आहे त्याच्या सविस्तर नोंदी होत्या. प्रत्येक विषयातला एक तज्ज्ञ बोलवून सल्लागार समिती स्थापन केली. सर्वश्री D.M. राणे, मुथू नायगम, T.M. प्रल्हाद, A.R. आचार्य, S.C. गुप्ता, C.L. अंबाराव ही त्यातली काही नावे होती. या सर्वांनी रॉकेट मोटर, सामग्री, बांधणी, नियंत्रण, मार्गदर्शन, इलेक्ट्रॉनिक्स, उड्डाण या सर्व क्षेत्रात मला सहाय्य करायचे आनंदाने कबूल केले. डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांनी स्वतः निवड करून मला आर्थिक अधिकारही बहाल केले. पवित्र कुराण सांगते, अनेक नव्या गोष्टी त्याच्याकडून दाखवल्या जातात. तुमच्या आधी तिथे गेलेल्या माणसाच्या कृत्यातून तुम्हाला चांगल्या वाईटाच्या सूचना मिळत राहतात. या सर्व बुद्धिमान कर्तृत्ववान लोकांशी मी ज्ञानाची देवघेव करू शकलो. अल्लाने माझ्यासाठी नेमलेले काम माझ्या हातून पूर्ण व्हावे म्हणून त्यानेच निर्मिलेली ही माणसे माझ्या भोवती आली. तो सर्व घडवून आणतो, त्याला सर्व समजते. आम्ही 3 गट बनवले. एक प्रकल्पाचे प्रशासन सांभाळणार होते, एक एकत्रीकरण आणि चाचण्या घेणार होता आणि एक दुय्यम उपकरणे विकास करत बनवणार होता.
पहिला गट योजना, आर्थिक बाबी, दुय्यम उपकरणाचे आरेखन, कच्चा माल तो पक्क्यात बदलण्यासाठी लागणारी यंत्रे पुरवणे, उत्पादनाची पातळी उच्च राखणे वगैरे अनेक गोष्टी सांभाळणार होता. दुसऱ्या गटाला SLV-3च्या उड्डाणासाठी लागणाऱ्या सामग्रीची यादीसह तजवीज करणे, प्रत्यक्ष उड्डाणतळाची तयारी करणे, सर्व मेकॅनिकल आणि हवाई शास्त्रातील एकत्रीकरणाच्या समस्या हाताळणे अशी कामे सोपवलेली होती. तिसऱ्या गटाला स्क्रूपासून VSSC च्या कोणत्या विभागात कुणाकडून किती वेळात छोटे पार्ट बनवून घ्यायचे आणि ते वापरून सर्व सबसिस्टीम म्हणजे उपयंत्रणा बनवायच्या, कोणते काम कोणाकडे सोपवायचे, प्रत्येक माणसाच्या अंगभूत कौशल्याचा व्यवस्थित कमाल वापर करून घ्यायचा यावर लक्ष केंद्रित करायचे होते. या सर्व कामासाठी मी 275 अभियंते आणि संशोधकांची मागणी केली, पण फक्त 50 मिळवू शकलो. या सर्वांनी जर आपल्या कुवतीच्या कमाल मर्यादेपर्यंत श्रम केले नसते तर सगळा प्रकल्प बासनात पडून राहिला असता. त्यातले काही तरुण अभियंते नंतर फार मोठ्या ताकदीची माणसे बनली. MSR देव, G माधवन नायर, S श्रीनिवासन, US सिंग, सुंदर राजन, अब्दुल मजीद, वेद प्रकाश संदलास, नमृदी, शशिकुमार, शिवधनू पिल्ले अशा अनेक अभियंत्यांनी स्वतंत्रपणे उत्कृष्ट काम केलेच, पण एक टीम म्हणून ही फार चांगले काम केले. एकमेकांच्या कामाचे ते कौतुक करत, समस्याबद्दल चर्चा करत, यशाचा आनंद एकत्रितपणे घेत, त्यामुळे सर्वांचेच मनोधैर्य वाढत राहिले. कधी उपेक्षित तर कधी अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत, तरी कुणी नाउमेद झाले नाहीत. एकमेकांच्या तरुण सहवासात उत्तेजन मिळत राहिल्याने नैराश्य झटकन दूर होई आणि पुन्हा नव्या उत्साहाने कामाला जुंपून घेणे शक्य होई. त्यातील प्रत्येक जण स्वतःच्या क्षेत्रात बुद्धिमान विशेषज्ञ म्हणून ख्यात होता. त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या स्वातंत्र्यावर कुणाचे अतिक्रमण चालत नव्हते. अशा बुद्धिमंतांचा गट सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत होती. प्रत्यक्ष काम करताना आणि कामाव्यतिरिक्तही त्यांच्याशी जपून वागावे लागे. त्यांच्या कार्याचा पाठपुरावा करत राहावे लागे, पण ढवळाढवळ करून चालत नसे. कामाव्यतिरिक्त त्यांच्यावर विश्वास टाकून पुढच्या कामासाठी त्यांना प्रवृत्त करावे लागे. प्रकल्प प्रमुखाने फारसे लक्ष घातले तर तो ढवळाढवळ करतो, कामाची फार चिंता करतो असे समजले जाईल, आणि सर्व त्यांच्यावर सोपून काहीच लक्ष दिले नाही तर तो आपला जबाबदारी टाळत आहे, त्याला काही काम होते की नाही याची चिंताच नाही असा ग्रह होई. अशी तारेवरची कसरत त्यांना त्यांच्या कनिष्ठाबद्दल आणि मला इतर सर्वांबद्दल करावी लागेल. पण त्यामुळे आम्ही खूप काही शिकू शकलो. अनुभवासारखा गुरु नाही. त्यातील बरेच जण पुढे देशाच्या अतिमहत्त्वाच्या प्रकल्पावर म्हणून नेमले गेले. MSR देव ऑगमेंटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल ASLVचे प्रमुख झाले. माधवन नायर पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल PSLVचे प्रमुख आहेत. तर संदलास शिवधनू पिल्ले DRDO हेडक्वार्टर्सचे उच्चतम अधिकारी आहेत. अशा उच्च जागी ते पोहोचले आहेत कारण त्यांनी सतत केलेले श्रम, त्यांची खडकासारखी अविचल मनाची शक्ती आहे. ती सर्व अत्यंत बुद्धिमान, असामान्य गुणवंतांची टीम होती. धन्यवाद.